मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान दुबार मतदारांना शोधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदान केंद्राबाहेर आपले कार्यकर्ते तैनात केले होते। भगवा गार्ड असं लिहिलेले टी-शर्ट घालून हे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर दिसत होते। यापैकी काही कार्यकर्त्यांची भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याचे प्रकार घडले। मुंबईच्या बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ झाला। भगवा गार्ड बोगस मतदारांचा शोध घेत होते। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात जळगावमधल्या आर विद्यालयात बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला। प्रभाग 5 मध्ये माजी महापौर विष्णू भंगाळे हे शिंदेचे उमेदवार आहेत, तर त्यांचा थेट सामना आहे अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्याशी। आर विद्यालयातल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप पाटील यांनी केल्यानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार बाचाबाची झाली। निवडणूक अधिकाऱ्यांनी सुमारे 40 जणांकडे ओळखपत्र मागितली। ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना मतदान करू दिलं नाहीच। शिवाय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या कथित बोगस मतदारांना धक्काबुक्की करत शाळेच्या गेट बाहेर काढलं। प्रभागात 3000च्या आसपास बोगस मतदार असल्याचा दावा पाटील यांनी केला। जालन्याच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केला। या प्रतिनिधींनी भाजपच्या संध्या देठेंवर बोगस मतदानाचे आरोप केले। शंकर घोडके असं या प्रतिनिधीचं नाव आहे। देठे यांनी जवळपास 600 ते 650 बोगस मतदार आणले होते असे घोडके यांचे आरोप आहेत। त्यांच्या आरोपांनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं, मात्र इतर संशयित आरोपी फरार झाल्याचा दावा घोडके यांनी केला। दरम्यान संध्या देठे यांनी सर्व आरोप फेटाळले। विरोधकांना पराभव दिसत असल्यानं ते आरोप करत असल्याचं देठे म्हणाले। समोरचा जो आरोप करतो त्याची मानसिकता कशी, त्याचं वागणं कसं आहे, माझं वागणं कसं आहे, त्याच्यावर तुम्ही तुलना करा ना। म्हणजे एक राजकीय दोष आहे आणि कुठेतरी जळजळ असावी। आणि त्यांना मी स्पष्ट सांगते की त्यांना त्यांची हार पुढे दिसतीये म्हणून ते असे आरोप करतात। आणि माझ्या पूर्ण पॅनलचा दणदणीत चांगल्या मताने विजय होणार आहे। मग काहीतरी निमित्त तर बोलायला लागेल ना। अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये बोगस मतदानावरून राडा झाला। प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर ही घटना घडली। शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत शेळकेंनी बोगस मतदारांना रंगेहात पकडल्याचा दावा केला। त्यानंतर मतदान केंद्राबाहेर शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि उमेदवारांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी झाली। सगळं पोलिसांना दाखवलंय, निवडणूक अधिकाऱ्यांना आरवलं आणि सर्वांना दाखवलंय, मात्र संबंधित 2 लोक फक्त तिथून बाहेर घेऊन गेलेत। कुठली कारवाई नाही, याचा रेकॉर्ड नाही, कुठला पंचनामा नाही। इतकं बोगस 400-500 मतदान जर बोगस होणार असेल, आमच्या उमेदवारांनी, शिवसेनेच्या उमेदवारांनी ते रेड हँड पकडले आणि आता सगळं व्हिडिओ शूटिंग आहे। एवढं सगळं असताना जर त्यांच्यावर कारवाई करायच्या ऐवजी जे पकडतात, जे ही प्रक्रिया सुरळीत व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतायत, ते उमेदवार त्या कार्यकर्त्यांवर जर दडपशाही होणार असेल तर मग कशाला घेता निवडणुका? गुंडाळून ठेवा आणि डायरेक्ट तुमचे उमेदवार तुम्ही जाहीर करून टाका की यांचाच अधिकार आहे लोकशाहीत, बाकी त्यांना अधिकार नाही। काय चाललंय? अहिल्यानगर तर बिहार नाही, बिहारच्या पुढची परिस्थिती केली आहे। मालेगावमध्ये एका मतदान केंद्राला लागून असलेल्या घरात 800 पेक्षा जास्त मतदान कार्ड सापडले। हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशय आल्यानंतर प्रशासनानं सर्व मतदान कार्ड जप्त केली। या संदर्भात पुढील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एक मिनिट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।